तर नमस्कार मंडळी. तर कहाणीत येणार आता सगळ्यात मोठा ट्विस्ट, कारण की अखेर सिद्धू भावनाला सापडणार त्यांचा हक्काचा मुलगा. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला तर विसरू नकाच. कारण की मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता मालिकेमध्ये 7 वर्षाचा सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल की श्रीनिवास दळवींचा मृत्यू होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जयंत कानिटकरला जन्मठेपेची शिक्षा होते, पण जयंत कानिटकर पुढे आता त्याची सुटका होताना पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर दुसरीकडे मात्र तुम्ही पाहिलंच असेल की विश्वा आणि जानूचं लग्न झालं, त्यांना एक मुलगा पण होतो. पण या सगळ्या कहाणीमध्ये आता फिरून सगळ्यात मोठा ट्विस्ट आलेला असतो तो म्हणजे निलांबरीवरती. तर निलांबरीला पण आता तुम्ही पाहिलंच असेल की शिक्षा होते आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर लोकांची हीच अपेक्षा आहे की कहाणीमध्ये आता असा एक ट्विस्ट यायला पाहिजे की सिद्धू आणि भावनाला त्यांच्या हक्काचा मुलगा सापडला पाहिजे. तर पुढे सिद्धू आणि भावना ह्या दोघांच्या देखील त्या दोन मुली म्हणजेच एक आनंदी आणि दुसरी आता सिद्धू आणि भावना जी मुलगी सांभाळत आहेत त्या दोघी जणी देखील पुढे अचानक आता सगळ्यात मोठ्या झालेल्या तुम्हाला पाहायला भेटतील. आणि मित्रांनो, भावनाच्या हातामध्ये आता गाडे पाटलांची सगळी काही जबाबदारी येते, म्हणजेच आता राजकारणामध्ये भावना उतरताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. पण कहाणीमध्ये तरी पण खूप लोकांच्या कमेंट्स आहेत आणि खूप लोकांचं हेच मागणं आहे की सिद्धू आणि भावनासोबत त्यांचा मुलगा दाखवा, कारण की जो मुलगा निलांबरीने गायब केला होता तो मुलगा लवकरात लवकर सापडलाच पाहिजे. तर पुढे तुम्हाला हे पण पाहायला भेटणार आहे की सिद्धू आणि भावनाची त्यांच्या मुलासोबत कशी भेट होती हे पाहणं जरा जास्त रंजकच ठरेल. आणि मित्रांनो, खूप लोकांचे ह्याच म्हणणं होतं की आपल्या रेणुका काकूंचा काहीतरी आता चांगला रोल दाखवा, म्हणजेच रेणुका काकूंच्या हातामध्ये घरातील सगळी जबाबदारी दाखवायला हवी होती, कारण की संपतराव गाडे पाटील गेल्याच्या नंतर आता रेणुका काकूंनीच त्या राजकारणात उतरायला हवं होतं आणि त्यांनी सगळी काही सत्ता सांभाळायला हवी होती. पण आता कहाणीमध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला पुढे अशा पाहायला भेटतील की भावनाच्या हातामध्ये सत्ता गेली, पण लोकांच्या कमेंट्स अजून पण अशाच येत आहेत की काही जरी झालं तरी रेणुका काकूंकडे सगळी सत्ता जाऊ द्यात, कारण की रेणुका काकूंना एवढ्या मोठ्या दुःखातून बाहेर येऊन ते लोकांसाठी काहीतरी चांगलं कल्याण करतील असं लोकांचं म्हणणं आहे. आणि खरंच मित्रांनो, जर रेणुका काकू जर आपल्या संपतराव गाडे पाटलांच्या जागेवरती जर आमदार झाल्या तर अजूनच जास्त कहाणीमध्ये इंटरेस्ट येईल आणि ती पाहायला देखील लोकांना खूप आवडेल अजून देखील. तर आता कहाणीमधला सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट, कारण की मित्रांनो, सिद्धू आणि भावनाला त्यांचा मुलगा सापडेल का? तर पुढे कहाणीमध्ये हाच मोठा ट्विस्ट आहे की सिद्धू आणि भावना या दोघांचं नातं तुटतं आणि नातं दुरावतं. पण मित्रांनो, भावना मात्र गाडे पाटलांच्या घरामध्येच राहून तिची स्वतःची सत्ता स्थापन करते. तर सिद्धू देखील आता एकीकडे मात्र मायलेकींचं भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत असतो, कारण की पुढे तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मीमुळे सिद्धू आणि भावनामध्ये गैरसमज होतात आणि त्यामुळे त्या दोघांचं नातं तुटतं आणि या दोघांचं नातं तुटल्यामुळे भावना तिच्या आईसोबतचं नातं तोडून टाकते. म्हणजेच खूप साऱ्या गोष्टी आणि लोकांच्या खूप पॉझिटिव्ह कमेंट्स येतात की भावनाला आत्ता बरं झालं अक्कल आली की तिच्या आईपासून तिने लांबच राहिलं पाहिजे, कारण की तिच्यामुळे सिद्धू आणि भावनाचं नातं दुरावलं जात होतं. तर आता काही लोकांच्या पॉझिटिव्ह पण कमेंट येतात, काहींच्या निगेटिव्ह पण कमेंट्स येत आहेत. पण ठीक आहे, जाऊ द्या मित्रांनो. तर पुढे तुम्हाला हा ट्विस्ट पाहायला भेटणारच आहे. दुसरीकडे मात्र आता लक्ष्मी देखील खूप मोठी बिझनेस वुमन झालेली दाखवलेली आहे. पण आता कहाणीमध्ये एवढं सगळं होऊन संपणार नाही, कारण की मित्रांनो, जयंत कानिटकरची परत सुटका होणार आहे. आणि मी सुरुवातीपासून तुम्हाला एक गोष्ट बोललो होतो की या दळवींच्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जी पण लोक आल्या त्या सगळ्यांचं वाटोळं झालेलंच आहे. कारण की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि उदाहरण म्हणजे मित्रांनो, विश्वाची आई गेली, पण अजूनही ते सत्य बाहेर आलंच नाही ना की विश्वाच्या आईचा खून कोणी केला होता. म्हणजेच त्या जयंतने ते सत्य बाहेर येऊच दिलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, मी तुम्हाला आधी पण बोललो होतो की विश्वाने त्या जानूपासून लांब राहायला पाहिजे होतं, कारण की मित्रांनो, भले आता विश्वा जानूचं लग्न झालं, त्यांना मुलगा झाला, पण जयंत कानिटकर आता बाहेर सुटल्याच्या नंतर प्रचंड चिडलेला असता आणि तो एकच गोष्ट बोलतो की मी त्या विश्वाला, त्या जानूला आणि त्या लक्ष्मीला, त्या तिघांना पण सोडणार नाही. आणि मित्रांनो, आता मला हेच वाटतं त्या जानूच्या नादापायी आपल्या बिचारा विश्वाचा जीव तर जाणार नाही ना, कारण की हा जयंत कोणत्या पण थराला जाऊ शकतो. आणि मित्रांनो, याच गोष्टीमुळे असं वाटत होतं, खूप लोकांच्या कमेंट्स पण येत होत्या की काही जरी झालं तरी विश्वा आणि जानूचं लग्न नको व्हायला होतं. पण मित्रांनो, त्यांचं लग्न झालंय, त्यांना मुलगा पण होतो, हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. तर मित्रांनो, फायनली आता महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की खूप लोकांचे हेच म्हणणं आहे की सिद्धू भावनापाशी त्यांचा लवकरात लवकर मुलगा दाखवा आणि त्या दोघांना पण एकत्र येताना पुढे दाखवा. तर हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. तर सिद्धू देखील आता शपथ घेतो की काही जरी झालं तरी लक्ष्मी आणि भावना या दोघींमधील दुरावलेलं नातं मी आता लवकरच नव्याने जोडेल. तर बघूया आता काय काय होतं, कसं कसं होतं, ह्यांनी जे काय प्रोमोमध्ये पुढे दाखवलंय ते सगळं तसं होतंय का? तर तुम्हाला अजून काय काय बदल हवे आहेत ह्याच मालिकेमध्ये नाही मित्रांनो, याच्या रिलेटेड कोणतीही मालिका असेल, कोणताही टॉपिक असेल, तर तुम्ही फक्त मला कमेंट्स करा आणि तुमचं काय मत आहे या सगळ्या गोष्टींबाबत तर मला नक्की सांगा. धन्यवाद.